नमस्कार, आपण पाहताय मुलुख महाराष्ट्र आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला बातमी पिंपरी चिंचवडमधल्या एका मोठ्या राड्याची। पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर जबरदस्त अशा घोषणाबाजीनंतर शेवटी लाठीचार्ज करावा लागला। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे नेते आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक विकास कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसने अर्धवट कामांचा लोकार्पण सोहळा पार पाडत असल्याचा आरोप केला। अर्धवट कामांचं लोकार्पण सुरू असल्याचा आरोप करतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि मग भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांना भिडले। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरात विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलं। तर यावेळेला संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी निदर्शनं करणाऱ्या कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला। यामुळे वातावरण काहीसं तणावपूर्ण बनलं। दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीच्या दिशेने चप्पल भिरकावण्यात आली, त्यामुळे तणावात आणखीनच भर पडली। दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कारच्या दिशेने चप्पल भिरकावण्यात आली आणि ही सगळी दृश्य मोबाईलमध्ये कैद झाली आहेत। पिंपरी चिंचवडमधली ही धक्कादायक घटना आहे। फडणवीस यांच्या गाड्यांचा ताफा पुढे जात असताना एका अज्ञात व्यक्तीने ही चप्पल भिरकावली आणि या घटनेमुळे परिसरात एकच तणाव निर्माण झाला। गोविंद वाकडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। गोविंद, कुठे झाला हा प्रकार, काय नेमकं झालं? मिलिंद सर, अत्यंत हा सगळा प्रकार धक्कादायक होता, कारण की लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते। मात्र आपण इथे बघतोय की भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे राज्यातलं पहिलं 3 मजली उद्यान आहे आणि या उद्यानाच्या उद्घाटनासाठी जेव्हा देवेंद्र फडणवीस आज आले तेव्हा त्यांच्यासमोर जे आंदोलन आहे ते अत्यंत तीव्र पद्धतीने केलं गेलं आणि त्याआधी जेव्हा हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले होते तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला। खरं तर आजपासून 6 दिवसानंतर म्हणजे 13 मार्चला भाजपची सत्ता किंवा महानगरपालिकेवर प्रशासन इथे रुजू होणार आहे। प्रशासनाच्या हाती इथला कारभार जाणार आहे आणि मागच्या 5 वर्षात जी भाजपनं कामे केली त्यातल्या प्रमुख कामांचं, विकास कामांचं आज इथे उद्घाटन होतं। एक नव्हे तर 8 ते 10 विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस शहरात आले होते। पिंपरी चिंचवड शहरातली मेट्रोसुद्धा आज सुरू झाली। मात्र ज्या कामांचं उद्घाटन आज देवेंद्र फडणवीस करतायत त्यातली बहुतांश कामं जी आहेत ती अपूर्ण आहेत। त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आणि या सगळ्या मागण्या घेऊन किंवा हे सगळे आरोप करत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अण्णा बनसोडे इथले जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे त्यांच्या नेतृत्वात इथे उतरले आणि इथे प्रचंड मोठा गदारोळ झाला। अभूतपूर्व अशी तणाव इथे निर्माण झाला होता। आत्ताही जर बघितलं तर पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात आहे। वर्दळीचा हा सगळा रस्ता आहे आणि जेव्हा ही सगळी लाठीचार्ज झाला त्यावेळेस एकच गोंधळ उडाला आणि या ठिकाणी मोठा तणाव निर्माण झाला होता। एका कार्यकर्त्यांनी जे फडणवीसांचा ताफा होता तिकडे काही चप्पल सदृश वस्तूही फेकली, त्यामुळे या आंदोलनाला कुठेतरी गालबोट लागलं। मात्र एकंदर जर बघितलं तर 6 दिवसानंतर महानगरपालिकेचं जे प्रशासन आहे ते पूर्ण कारभार हाती घेणार आहे आणि मागच्या 5 वर्षात जी कामं भाजपने केली त्याचं उद्घाटन होतं आणि त्या संदर्भात अनेक वेळा राष्ट्रवादीने आधी आंदोलन केले होते की इथे भ्रष्टाचार झाला, कामं अपूर्ण आहेत। मात्र राज्य सरकारकडनं त्या भ्रष्टाचाराची दखल घेतली गेली नाही किंवा जो भ्रष्टाचार स्थानिक राष्ट्रवादीचे नेते सांगतायत त्या संदर्भात राज्य सरकारने कुठलीही कुणावर कारवाई केली नाही। त्यामुळे आम्ही जी कामं केली ती नागरिकांच्या हितासाठी केली असं भाजपचं म्हणणं आहे। हा सगळा जो प्रकार आहे तो इथे जो आहे तो अभूतपूर्व गोंधळ उडाला, कारण की मागच्या 5 वर्षात राष्ट्रवादी गोविंद, मी तुला थोडंसं थांबवतो कारण या प्रकरणी पोलिसांनी काय कारवाई केली हेही समजून घ्यायचं। पण गिरीश महाजन आपल्यासोबत जोडले गेले आहेत, भाजपचे नेते आणि आमदार। गिरीश भाऊ, काय तुमची प्रतिक्रिया आहे या चप्पल फेकीवर?
नाही, चप्पल वगैरे देवेंद्रजींच्या गाडीवर फेकली गेली मी माहिती घेते तसं कुठे ऐकवत नाहीये की त्यांनाही माहित नाहीये. कुठेतरी मागच्या गाडीवर कुणीतरी चप्पल फेकली, पण मला वाटतं अतिशय नैराश्यातून हे सगळं चाललेलं आहे. म्हणजे त्यांच्या इतका तर पोटात दुखायला लागलेलं आहे सगळे कामं बघून हे बघून. आता निवडणुका डोळ्यासमोर आहेत आणि दुर्दैव असं आहे की हे सगळं पोलिसांच्या संरक्षणामध्ये चाललेलं आहे. म्हणजे सत्तेचा पुरेपूर दुरुपयोग करून आतापर्यंत असं झालं नाही. ते विरोधी पक्षामध्ये होते, पण आम्ही असं पद्धतीने कोणी त्यांचे नेते आले, सर्वोच्च मोठे नेते आले तर त्यांच्या गाडीवर चप्पल फेक, बूट मार असा प्रकार आजपर्यंत कधी झालेला नाही. परंतु मला वाटतं की आपण कुठल्या थराला चाललेलो आहोत. तुम्ही देवेंद्रजीच्या गाडीवर म्हणजे त्यांच्या गाडीवर चप्पल गिप्पल गेलीच नाही. मागे कुठे काय झालं कोणाला माहित नाही. ते म्हणतात चप्पल भिरकावली वगैरे म्हणून. परंतु यात काही मर्दुमकी नाही मला असं वाटतं. गर्दीत उभं राहायचं कुठेतरी आणि चप्पल फेकायची ही काही मर्दुमकी आहे का? आम्हालाही तेवढं करता येईल ना, त्याच्यापेक्षा जास्त करता येईल. मग आम्ही ते करायचं का? तुमचे मंत्री फिरतात, तुमचे नेते फिरतात ना सगळे, मग आम्ही ते करायचं का? अतिशय म्हणजे लाजिरवाणा प्रकार आहे. जो झाला असेल नसेल तर मला माहित नाही. परंतु हे दुर्दैव असं आहे की हे सगळं पोलिसांच्या बंदोबस्तात चाललेलं आहे. तुम्ही म्हणता पोलीस कारवाई करेल वगैरे, पोलीस काय कारवाई करेल आपल्याला माहित आहे. म्हणजे तुम्ही सत्तेचा पुरेपूर दुरुपयोग त्या ठिकाणी करतात आणि अशा पद्धतीने तुम्ही जर रस्त्यावर उतरून जर असं करत असाल तर पुढे तुम्हाला गिरीश भाऊ, सभागृह अधिवेशन सुरू आहे, तुम्ही हा मुद्दा मांडणार आहात? नाही, अधिवेशनात काय मांडायचा हा मुद्दा? अधिवेशनात काय मांडायचा हा मुद्दा? म्हणजे तुम्ही रिकामटेकडे लोक त्या ठिकाणी गुंड त्या ठिकाणी पाळायचे, त्यांना कुठेतरी ते चपला फेकायला लावायच्या, शिव्या द्यायला लावायच्या, हे काय मर्दुमकी आहे का याच्यामध्ये? नाही, आम्ही तर तुम्ही म्हणाला आम्ही जशाच तसं मला उत्तर देता येईल ना उद्या, पण ते आमचं कल्चर नाही, आमची संस्कृती नाही की यांना दगड मारायच्या नेत्यांना म्हणून गाडीवर. तर आम्ही मारू शकतो ना, पण आता हे आतापर्यंत कधी झालंय का असं? आम्ही नाही करत कधी असं आहे. म्हणजे तुम्हाला काय असेल तुमचा विरोध नोंदवायचा सांगायचा, तुम्ही ते वेगळ्या पद्धती आहेत ना. पण तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही आता म्हणतायत, पण मी माहिती घेतली तर कुठे चप्पल घेऊन मागच्या गाडीवर गेली आली मला माहित नाही, कुठे कोणालाही माहिती, देवेंद्रजी नाही माहिती. पण हे जे चाललंय अतिशय चुक आहे. आज तुम्ही आमची गाडी, उद्या तुमची गाडी राहील रस्त्यावर, तुम्ही रस्त्यावर फिरतात, तुमचे मंत्री आहेत, तुमचे नेते आहेत. ठीक आहे गिरीश भाऊ, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. गोविंद बागडे आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. गोविंद, धन्यवाद. तिकडे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रचंड घोषणाबाजी झाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शहरात विविध कार्यक्रमांचं लोकार्पण झालं. मात्र अर्धवट कामांचं लोकार्पण केलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. कार्यकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी शेवटी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यामुळे काही काळ इथली परिस्थिती चांगलीच तणावाची बनली होती. देवेंद्र फडणवीसांनी या शहरामध्ये भय आणि भ्रष्टाचार मुक्त महापालिका करू असं सांगितलं होतं. मात्र मागच्या काळापेक्षा 4 पट अधिक या पिंपरी महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे, अन्याय अत्याचार सुरू आहेत. कुठलाही प्रकल्प यांनी पूर्ण केलेला नाही. केवळ उद्घाटन करायचे आणि दुरुपयोग करायचा अशा प्रकारचा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे. टीका करणं म्हणजे फार मोठा माणूस असतो असं नाही, किंवा कुणाबद्दल एकदम जोरात बोलणं म्हणजे तो लय मोठा माणूस असतं नाही. असे लय ओरडणारे पैलवान मी पाहिले, पण मैदानात गेल्या पळून गेलेले मी पाहिलेले त्यांना. त्यामुळं ओरडणाऱ्या पैलवानाचा मी विचारच करत नाही, हे पहिली स्पष्ट करून सांगतो. कारण ते आपल्याकडे एक म्हणे ना, जी ओरडते ती चावत नाही. आणि आता पुणे मेट्रोची बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचं उद्घाटन केलं. पुणे मेट्रोच्या 2 मार्गिकांचं उद्घाटन करण्यात आलं. गरवारे स्थानकात पोहोचताच त्यांनी मेट्रो स्टेशनची आधी पाहणी केली, तसंच तिथल्या कामांचाही आढावा घेतला. यानंतर मोदींनी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. या दौऱ्यात मोदींनी मेट्रोतून काही काळ सफरही केली. गरवारे ते आनंदनगरपर्यंत त्यांनी मेट्रोतून प्रवास केला. यावेळेला इथल्या काही दिव्यांग विद्यार्थ्यांसोबतही मोदींनी संवाद साधला. मेट्रोतून प्रवास केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचा अभिप्राय तिथल्या वहीत नोंदवला. पुणे मेट्रोला हिरवा कंदील दाखवल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी MIT कॉलेजच्या मैदानावर जाहीर सभाही झाली. यावेळेला भाषणाची सुरुवात मोदींनी मराठीतून केली. दरम्यान पुणे मेट्रोचं भूमिपूजन आणि उद्घाटनही मीच केलं, याचं मला समाधान वाटतं, असं मोदी आवर्जून म्हणाले. पूर्वी प्रकल्प रेंगाळायचे, पण आता प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत, असं सांगत त्यांनी विरोधकांना चांगलेच टोले लगावले.
पुणे के विकास से जुड़े अनेक अन्य प्रकल्पों का उद्घाटन और शिलान्यास भी हुआ है। ये मेरा सौभाग्य है कि पुणे मेट्रो के शिलान्यास के लिए आपने मुझे बुलाया था और अब लोकार्पण का भी आपने मुझे अवसर दिया है। पहले शिलान्यास होते थे तो पता ही नहीं चलता था कब उद्घाटन होगा। साथियों, ये घटना इसलिए महत्वपूर्ण है कि इसमें ये संदेश भी है कि समय पर योजनाओं का पूरा किया जा सकता है। आज मूला मुठा नदी को प्रदूषण से मुक्त करने के लिए 1100 करोड़ रुपए के प्रोजेक्ट पर भी काम आरंभ हो रहा है। ये मेरा सौभाग्य है कि पुणे मेट्रो के शिलान्यास के लिए आपने मुझे बुलाया था और अब लोकार्पण का भी आपने मुझे अवसर दिया है। पहले शिलान्यास होते थे तो पता ही नहीं चलता था कब उद्घाटन होगा। ये मेट्रो पुणे में मोबिलिटी को आसान करेगी, प्रदूषण और जाम से राहत देगी, पुणे के लोगों की ईज ऑफ लिविंग बढ़ाएगी। 5-6 साल पहले हमारे देवेंद्र जी जब यहां मुख्यमंत्री थे तो इस प्रोजेक्ट को लेकर वो लगातार दिल्ली आते रहते थे। बड़े उमंग और उत्साह के साथ वो इस प्रोजेक्ट के पीछे लगे रहते थे। मैं उनके प्रयत्नों का भी अभिनंदन करता हूं। तिकडे पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीनं जोरदार टीका केली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही लोक राजकीय श्रेयासाठी अनेक प्रकल्पाची उद्घाटनं करतात अशी टीका केली। तर रोहित पवार यांनी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अर्धवट कामाचं उद्घाटन केल्याचा आरोप केला। पुणे मेट्रोची मंजुरी आणि नागपूर मेट्रोची मंजुरी जी केंद्र सरकारच्या नगरविकास खात्याकडून मिळते ती मी असताना 12 आणि 13 मध्ये मिळाली। मग राज्य सरकारची परवानगी नंतर केंद्राची परवानगी 2 दिवसात झाली आणि त्या अनुषंगाने पुणे आणि नागपूर एका दिवशी मंजुरी कमलनाथ यांच्याकडून मिळवलेली घेतलेली आहे। पुढे मग काम सुरू झालं, त्यामध्ये सुद्धा पुण्याची मंजुरी नागपूरपेक्षा आधी होती, पण आता तिथले मंत्री आल्यामुळे त्यांनी माझं फार मोठं वजन आहे दाखवण्याकरता नागपूर आधी पूर्ण केलं। ठीक आहे, तर तेवढं जनता सगळी पाहते। कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतरच एवढ्या मोठ्या व्यक्तींनी त्याचं उद्घाटन करावं अशी भूमिका आमच्यातल्या पण काही नेत्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। त्यामुळे अर्धवट हा प्रोजेक्ट असला तरी कदाचित पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून तिथल्या तिथं महानगरपालिकेंनी त्यांच्या नेत्याला म्हणजे आदरणीय मोदी साहेबांना या ठिकाणी बोलून या अर्धवट प्रोजेक्टमध्ये त्या ठिकाणी प्रवास करायला लावला असेल, पण ती राजकीय भूमिका झाली। तिकडे पंतप्रधान मोदी पुण्यात येणार आणि यामुळे वेगवेगळी तयारी सुरू होती। या पार्श्वभूमीवर मोदींच्या स्वागतासाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी खास फेटा तयार करून घेतला होता। या फेट्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा करण्यात आलेला वापर त्याला काँग्रेसने आक्षेप घेतलाय। मोदींना शिवाजी महाराजांपेक्षा मोठं करण्याचा हा प्रकार आहे आणि हा निषेधार्ह आहे, त्यामुळे हा फेटा त्यांना घालण्यात येऊ नये असं काँग्रेसचं म्हणणं होतं। या विरोधातही काँग्रेसनं निदर्शनं केली। यानंतर आता फेट्यातली राजमुद्रा नंतर काढण्यात आली। हा वाद वाढू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला। तिकडे पुणे मेट्रोचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते झालं। 5 किलोमीटरचा टप्पा अखेर सुरू झाला आहे, त्यामुळे पुणेकर सुखावले। पुणे मेट्रो मार्गी लागली असली तरी मुंबई आणि ठाण्यातील मेट्रो प्रकल्प मात्र रखडले।
मुंबई मेट्रोचा प्रकल्प कारशेडच्या अभावी रखडला. आरेमधलं कारशेड लवकरात लवकर दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचं सूतोवाच कालच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलंय. मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या मेट्रो 4 प्रकल्पाचं काम अतिशय संथ गतीनं सुरू असून गेल्या 3 वर्षात सरासरी 30% काम पूर्ण झालंय. 5 टप्प्यांच्या या प्रकल्पातले 3 टप्प्यांची कामं ही 4 महिन्यांपासून पूर्णतः बंद आहेत. तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच उपस्थितीत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना जोरदार टोला लगावला. अलीकडे महत्त्वाच्या पदांवरच्या व्यक्ती, सन्माननीय व्यक्ती या अनावश्यक वक्तव्य करतात असं अजित पवार म्हणाले. तर दुसरीकडे राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप त्यांना पाठीशी घालतंय असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. अलीकडं महत्त्वाच्या पदांवर सन्माननीय व्यक्तींकडून काही अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाहीत, ती मान्य देखील नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी संकल्पनेतलं रयतेचं राज्य स्वराज स्थापन केलं. महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी देशात स्त्री शिक्षणाचा पाया रचला, सत्यशोधक विचारांचा प्रसार केला. या महामानवांच्या उत्तुंग कार्याला, विचारांचा वारसा आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये पुढे घेऊन जायचा आहे. आणि मनात कुणाच्याही बद्दल आकस असूया न ठेवता, विकास कामात राजकारण न करता हा वारसा, या महामानवांचे विचार आपल्याला पुढे न्यायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. त्यांना वाईट बोलणं या पद्धतीचं राज्यपाल महाराष्ट्राला हे न शोभणारं व्यक्तिमत्व आज आहे. सातत्यानं बीजेपी त्यांचं समर्थन करते आहे. आम्ही राज्यपाल पदाचा अपमान करत नाही आहोत. राज्यपाल पदावर बसलेला व्यक्ती हा व्यक्तीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असेल आणि त्याचं बीजेपी समर्थन करत आहे महाराष्ट्रामध्ये, हेच एक मोठ्या पद्धतीचा धोका महाराष्ट्राच्या या संस्कृतीवर निर्माण होत आहे. तिकडे फोन टॅपिंग प्रकरणावरून सुद्धा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक आरोप केलेत. रश्मी शुक्ला यांच्या विरोधात 500 कोटी रुपयांचा दावा ठोकणार असल्याचं पटोले म्हणाले. तर दुसरीकडे फोन टॅपिंग प्रकरणात नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केलंय. माझं बदनामी करण्याचं काम जे केले गेलेले आहे त्या आधारावर जो गुन्हा दाखल राज्य पोलीस विभागाच्या माध्यमातून झालेला आहे रश्मी शुक्लांवर, ती एफआयआरची कॉपी घेऊनच माझी व्यक्तिगत बदनामी, पर्यायनं काँग्रेस पक्षाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून ही माझी बदनामी जी झालेली आहे, त्या बदनामीचा दावा जवळपास 500 कोटी रुपयाचा ठोकण्याचा एक निर्णय रश्मी शुक्ला आणि त्यांच्या संबंधित असलेल्या लोकांच्या विरोधात आम्ही करतो आहे. फोन टॅपिंगचा मॅटर खूप राज्यामध्ये गाजत आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर 2 गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. आता ती जी काही नियमाप्रमाणे कारवाई आहे ती कारवाई सुरू आहे. फोन टॅपिंगचा मॅटर खूप राज्यामध्ये गाजत आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर 2 गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. आता ती जी काही नियमाप्रमाणे कारवाई आहे ती कारवाई सुरू आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. धारावी पुनर्विकासासाठी फडणवीस सरकारच्या काळात रेल्वेला 800 कोटी रुपये देण्यात आले होते. रेल्वेनं अजूनही त्या बदल्यात जमीन हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीच केंद्र सरकारच्या मागे लागून धारावी पुनर्विकासासाठी 45 एकर जागा मिळवून द्यावी अशी मागणी केली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 2 वर्षात रेल्वेकडून जागा मिळाली नाही, राज्य सरकारच्या पत्राला उत्तरही देण्यात आलं नाही, याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. आमच्या सरकारतर्फे चीफ सेक्रेटरीनी पत्र लिहिली. कमीत कमी आत्तापर्यंत 8-10 पत्र गेली आहेत. पण रेल्वे प्रशासनाकडनं कुठलाच प्रतिसाद मिळत नाही आहे. मला असं वाटत नाही, पण मला वाटतं की मी
देवेंद्रजींना घेऊनच रेल्वे मंत्र्यांना भेटीन. कारण का देवेंद्रजींनी पैसे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा पैसे दिलेले, तेव्हा ही जागा मिळवण्यासाठी ते सहकार्य करतील ह्याची 100% मला खात्री आहे. आणि ही जागा ताब्यात दिली पाहिजे रेल्वेने. पैसे घेतले तुम्ही 800 कोटी रुपये. यासोबतच मुलुक महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.